बेलापूर मतदारसंघाच्या निकालाविरोधात कोर्टात दाद मागणार, निकालात स्पष्टता नाही, संदीप नाईकांचं वक्तव्य. पुण्यात भाजपची ताकद वाढली, 8 पैकी 6 जागांवर भाजपचे आमदार विजयी. पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ, पुण्यातून काँग्रेसच्या 3ही विद्यमान आमदारांचा पराभव. रवींद्र धंगेकर, संजय जगताप, संग्राम थोपटेंचा पराभव. विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव, मनसेच्या सर्व 125 उमेदवारांचा पराभव. येत्या काळात अस्तित्व टिकवून ठेवण्याचं आव्हान. पैठण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार विलास भुमरे यांचा विजय, 29,192 मताधिक्य मिळवत भुमरे यांचा विजय. शिवसैनिकांनी आतिषबाजी करत केला जल्लोष. राजकीय फलकबाजीवर पालिकेकडून कारवाईचे आदेश, न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका ॲक्शन मोडवर. कारवाईसाठी पालिकेकडून 7 ते 10 दिवसांची विशेष मोहीम. लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही, म्हणूनच लोकांनी यांना कायमचं घरी बसवलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. महायुतीच्या विजयानंतर नवनीत राणांचा जल्लोष पाहायला मिळालाय. रॅलीत डीजेच्या तालावर नवनीत राणांनी ठेका धरलाय. धनुष्यबाणाचे ॲक्शन करत यशोमती ठाकूर यांना निवडलं. शेकापचा गड मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यात शेकापचा दारुण पराभव झाला. जिल्ह्यातील 4ही जागांवर शेकापला अपयश. वसई नाला सोपाऱ्याचा गड राखण्यात बवियाला अपयश आलंय. ठाकूर पिता पुत्रांचा पराभव झालाय. बवियाला एकही जागा राखण्यात यश आलं नाही. पाकिस्तानात हिंसाचारात 37 जणांचा बळी गेलाय. सांप्रदायिक हिंसाचारात किमान 37 जण ठार झाले तर 30 पेक्षा अधिक जण जखमी झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी गठीत समितीचा अहवाल प्रकाशित झालाय. कायदेशीर MSP आणि थेट अर्थसहाय्य देणं गरजेचं असल्याचं अहवालात नमूद आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.